महाराष्ट्रामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 3 सभा। सोलापुरात राम सातपुते, कराडमध्ये उदयनराजे आणि पुण्यात महायुतीच्या 4ही उमेदवारांसाठी जाहीर सभा। महाविकास आघाडीचे मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील उमेदवार आज अर्ज दाखल करणार। अरविंद सावंत, अनिल देसाई, भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरणार। माझ्यासमोर कुठल्याही पक्षाचं आव्हान नाही, निश्चितपणे हॅट्रिक करणार अरविंद सावंत यांचा विश्वास। तर क्रांतीची मशाल पेटत राहील, राजन विचारेंची प्रतिक्रिया। महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे आणि धुळ्याचे उमेदवार सुभाष भामरे अर्ज भरणार। शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार। नाशिकमधून आज शांतिगिरी महाराज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार। गोदा घाटातून भव्य रॅली काढत शांतिगिरी महाराजांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। मनसे अध्यक्ष राज ठाकरे, नारायण राणेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याची चर्चा। 4 तारखेला राज ठाकरेंची सिंधुदुर्गात सभा होण्याची शक्यता। ईडी, सीबीआयची सर्वच प्रकरणं राजकीय नसतात। भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 1 ते 1.5% राजकारणाचा संबंध असतो। एका मुलाखतीत ईडी सीबीआय कारवाईवर पंतप्रधान मोदींचं सडेतोड उत्तर। माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांच्या मुलगा आणि नातवाच्या विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल। महिला आयोगाच्या शिफारशीनंतर SIT स्थापन। चालकानं रात्री नक्षलग्रस्त भागातून प्रवासाला नकार दिल्यामुळे साहिल खान पोलिसांच्या ताब्यात। तर पळ काढण्यासाठी साहिलनं 4 दिवसात 6 राज्यातनं प्रवास केल्याची माहिती। 10वीचा निकाल 5 जून आधी तर 12वीचा निकाल 25 मे पर्यंत लागण्याची शक्यता। 10वीच्या 90% उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण। मुंबईतल्या 450 झाडांवर कुऱ्हाड फिरवली जाण्याची शक्यता। रेल्वे आणि पालिकेच्या प्रकल्पांसाठी झाडांची कत्तल प्रस्तावित। आणि संभाजीनगरमध्ये सौम्य उष्माघाताचे 750 अधिक रुग्ण। तापमान 40 अंशांच्या पार गेल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।